माझी पूजा झाली का नंतर टेबल खुर्ची पुसून देत। बया मग तोवर काय मी हेतच उभं राहू का काय सावधान मध्ये? मग ते काय नाही, आधी टेबल आणि खुर्ची पूस, पूजा राहिली तरी काही फरक पडत नाही। तुला पडत नसेल फरक, मला पडतोय। आधी पूजाच करते। बया आके आता का नाही ही यामिनीची खानावळ आहे। तिथं यामिनी म्हणल तसंच आणि तवाच होणार। पूजा बिजा समज नंतर। यामिनी, या देवीच्या कृपेमुळेच आज तू खानावळीची मालकीन झाल्यास। देवीचा अपमान करायचा प्रयत्न कधीच करू नकोस। आखे तुझी एवढी मिजाज? काय हो तुम्ही काय नुसतं भूत बघितलं का उभे राहिले? हे राधे राधे हात सोड तिचा अगोदर। यामिनीचा हात सोड। हे बघ यमे काय सांगते ती ऐक। हा आणि नाही ऐकलंस ना तर तुला तुझ्या अन्नपूर्णा आईची शपथ घेतली ती आठवते ना तुला? पुढे एक बी शब्द बोल नका। ज्या श्रद्धेनं मी वटपौर्णिमेचं व्रत करत्या त्या श्रद्धेनं मी अन्नपूर्णा आईची पूजा करत्या। आणि त्याच्या आड कुणी बी आलेलं मला चालणार नाही। काय हो काल मी बोलावल्यानं तरी आला नाही, सॉरी बी बोलला नाही। विचारायचं म्हणलं तर काय तर काम होतं म्हणाल, ते मी सांगू शकत नाही। काय ग तुझी बोलती का बंद झाल्या? काय प्रॉब्लेम आहे? नाही, प्रॉब्लेम कसला? मग एवढा कसला विचार करायलास? तू चिडल्यावर नाराज झाल्यावर खरंच लहान पोरागत दिसतोयस का मलाच असं वाटायलंय ह्याचा विचार करत होते। दाढीवाला लहान पोरगा? ए खानावळीत काय चाललं असेल? आंघोळ करायची का रस्त्यानं? हा बस झालं आता। मला पाहिजे अजून रस्सा। 3 नाही 10 वाट्या पिन। तिथं फळ्यावर काय लिहिलंय? अनलिमिटेड थाळी, शाकाहारी 90 आणि मांसाहारी 100। आम्ही काय फुकट जेवायला नाही तिथं तुमचं ऐकून घ्यायला। ए लय बोल नको सा, नाही तर काय खरं नाही तुझं। हा अहो दादा जाऊ दे की आता। हा अहो गिऱ्हाईक संग असं बोलतेत का? तुम्ही दोघं बी गप्प बसा आता। दादा तुम्ही जेवा, हे घे जेवा।
असले डोक्यावर चढून बसल्यावर हे असंच होणार. अजून द्या म्हणे. असल्या गिरायकांचं काहीतरी करायलाच पाहिजे. मला फळा वाचून धावतोय. थांब आता, उद्या बघ सगळ्यांची बोलतीच बंद करतो. अस्मित, सॉरी निशी, मी तुझ्या संग खोटं बोलले, पण माझा नाईलाज आहे. मी जे करते ते आईसाठीच करते. तिच्यासाठीच तुझ्यापासून सगळं लपवून आनंदात असल्याचं नाटक करावं लागतं. तिच्यासाठीच तुझं न ऐकता जाते मी. आज असं का वागल्यास मी? छानच आला की भया. गंमत आई गंमत. काय झालं दाखवते का? काय झालं ते तसं? तायडे, मी हातपाय धुवून येते मग. अर्चू बेटा गंमत कराय. तुझे ये मास्तर एकदम रंगीले रसिका आहेत ग. मी आधी तुला बाईकवरनं फिरवलं, आता मुन्नूला फिरवल्या. मज्जा आहे बाई तुमची. मुन्नूचे सर आहेत ते. कॉलेजमधनं येताना घेऊन आलेत ती. त्यांच्याबद्दल आणि मुन्नूबद्दल असं बोलणं बरं नाही. मी कशाला उगाच कुणाबद्दल काय बी बोलू. मी आपलं जे बघितलं तेच बोलले. आणि आता कसं आहे ना, मी का नाही या खानावळीची मालकी नाही. मी कोणाला बी काय बी बोले आणि तुम्हाला ते चुपचाप ऐकून घ्यावं लागल. कळलं काय? नुसती बघतच राहते माझ्याकडं. अगं ये दृष्ट लागेल ना मला. कामाला लागा आता. आली मोठी मला शानपणा शिकवणारी. चल एक मिनिट. ही खानावळ तुमच्या ताब्यात आली याचा अर्थ असा नाही होत की हे सगळे तुमचे गुलाम झालेत ते. आणि मुन्नू बद्दल तुम्ही जे काही बोललात ते अतिशय वाईट आणि असभ्यपणाचं होतं. आत्ताच्या आत्ता तिला सॉरी बोललंच पाहिजे तुम्ही. ओय दीड दमडीचे मास्तर, माझ्याच खानावळीत येऊन माझ्यावरच रूपबाप झाडायचं नाही. आता मी कशाला सॉरी म्हणू? सॉरी तर तुम्ही म्हणलं पाहिजे खरं तर मला. बघा तुम्ही वाद घालू नका. तुम्ही जेवायला बस. हो पण असं कसं खपून घेताय तुम्ही हे सगळं? तुम्ही जेवायला बसा म्हणले ना. आणि काय बी बोलू नका प्लीज. या खानावळीत कुठलेही कारण न देता कुणालाही प्रवेश नाकारण्याचा अधिकार खानावळ मालकाला असं. बेस्ट झाले एकदम. गावठी 90 तिकडं लाव तिकडं सगळ्यांना पाहिजे. हा त्या काउंटरच्या बरोबर माझ्या माग.
होय 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 आसमे बघितलंस का शहरातल्या हॉटेलात असतात का नाही तसला बोर्ड आहे हा. तू आता बघच आपली ही खानावळ नियमांवर आधारित असलेली कशी एकदम हाय फाय खानावळ करून टाकते मी बया. आणि सगळ्यांना विनंती आहे नवीन नियम शिकून घ्या आणि ते पाळा. तोंड कमी चालवा आणि हात जास्त चालवा. आवरा पटापटा. थांब शांती थांब जरा. काय झालं? सांगते तुला काय झालं. तुझं थोबाड बघायची इच्छा झाली म्हणून थांबायला सांगितलं नाही तुला. हे बघा तू ही काय भांडी बिंडी का नाही काय एकदम बरोबर घासत नाहीस काम काही बरोबर करत नाहीस आणि मला अशी अर्धवट कामं केलेली अजिबातच आवडत नाही. तू एक काम कर ते काम अक्केला दे तू. आमची अक्का कशी भांडी एकदम नव्या चकचकीत करून टाकते है ना. दे तिला. हा आणि तसं मी खानावळीच्या भल्यासाठी कोणाला कुठली कामं द्यायची कोणाला कुठली कामं नाही द्यायची हे मालकच ठरवणार. काय होय. शांत दे इकडं दे. तुम्ही तुमची कामं आवरा. जास शांती तू एक काम कर जगण्याकडे का नाही इकीसाठी डबा पाठव हा आणि मग इथली काय ती साफसफाई वगैरे करून घे. मला ना एकदा असा जम्पसूट घालून बघायचंय. असला हे बघ यो युनिफॉर्म घालून तुला काम करायचं होतं ना इथं. आता ह्यो ड्रेस घालून बिघडलेल्या गाड्या दुरुस्त करूया. हे नाही तर एक काम करू दुरुस्त असलेल्या गाड्या बिघडूयात. चल. नाही नको. अस्मीची बिचारीची लयच दगदग होत्या. हितली कामं डबे पोचवणं सोमची कामं तिचं बिचारीचं तर कायच राहिलं नाही. वय आणि माझं कॉलेज सुरू झाल्यापासून लयच ताण आलाय तिच्यावर बी आणि तुमच्यावर बी. आमच्यावर कसला लोड आलाय तू त्याचा विचार करू नको. तू नीट अभ्यास कर आणि भरपूर शिक. दुसरं करू बी काय शकते मी. हाय निशिदादाला फोन करून सगळं सांगायची लय इच्छा झाल्या. अगं असं काय बी करू नको बाई. वय ग फक्त इच्छा झाल्या म्हणून सांगितलं. लगेच फोन करून सांगणार नाहीये. सांगायचं असतं तर कवच सांगितलं असतं आणि निशिदादाला सांगितलं असतं तर आतापर्यंत आपल्या मालकीच्या खानावळीतली सगळी कामं उरकून निवांत शांत डोसक्याने झोपलो बी असतो आपण. हॅलो. हॅलो. अगं मगाशी तू फोन का कट करत होतीस? काही नाही ते मी. जाऊ दे अस्मी. आता मी जे तुला विचारणार आहे ना त्याचं स्पष्ट आणि खरं खरं उत्तर दे मला. आज तू एवढ्या गडबडीत का निघालीस?
बोल ना. कायम आमासनी डबा देणं म्हणजे तुझ्यासाठी खानावळीतल्या शाळेतल्या मधल्या सुट्टीसारखं असायचं. आया मावशीचा फोन बी नाही आला अजून. काय माहित काय तर झालं असेल. येईल ती सोड. राधाक्का पाणी द्या. त्याला काय पाहिजे बघ. बिचाऱ्या दोघी बया यासनी तर माहितच नाही का यांचा का नाही बाजार आता लवकरच उठणार आहे. अगं ते सगळं खरंय पण बाजार उठवायचा कधी, सुरुवात कधी करायची तुम्ही सांगा. लगेच 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 चालतंय की. हा तुम्ही म्हणाल तसं. राधाक्का रस्सा द्या. थांबा. यापुढं आमटी रस्सा भाजी चपाती फुकटचं हवं तेवढं हादरता येणार नाही. यामिनी अगं असं काय बोलायस. अगं थाळीमध्ये सगळं जेवढं पाहिजे तेवढं देतोय आपण. तीच तर गडबड आहे की. आपण सगळं पाहिजे तेवढं अनलिमिटेड देतोय म्हणून खानावळीतनं काही प्रॉफिट होईना तुला. म्हणून तू आमचे पैसे देऊ शकत नाहीयेस. तुला बदललेले नियम माहिती नाही काय? शेनोरेटा त्यांना कसे काय बदललेले नियम माहित असतील. ते काय मालक आहेत होय. बरोबर बरोबर. तर नवीन रेट असे आहेत की. एक मिनिट थांबा. आलो. एक मिनिट. लिमिटेड थाळी. आणि हे खानावळीचे नवीन रेट बघून घ्या. लिमिटेड थाळी शाकाहारी 120 रुपये, मांसाहारी 150. हा आणि पुढं वाच की. काय देऊ दादा. व्हेज की नॉनव्हेज थाळी. एक्स्ट्रा भाकरी 10, एक्स्ट्रा चपाती 10, भात 25, एक्स्ट्रा रस्सा वाटी 15. अरे बापरे. नको नको. यामिनी अगं असं नको करूस. अगं लोक दुखावतील ग अशानं. अगं इथं याची कमी होतील. मग होती की फुकटे कमी होतील, पैसे देणारे वाढतील, गर्दी कमी होईल, दर्दी वाढतील. अहो काय बोलायलाय तुम्ही. एखाद्याला जर हित केलेली भाजी चालत नसेल तर दुसरी ताजी भाजी बनवून देते मी. एखाद्याकडे पैसे नसतील, कमी असतील तर नंतर द्या म्हणून सांगते. अहो जेवण संपलं असेल तर स्वतःच ताट दिलं, पण कधी कुणाला उपाशी नाही पाठवलं मी. तू बया मग तुझ्या या समजा वागण्यासाठी तुला एखादा पुरस्कार वगैरे एकदम काहीतरी देऊयात का छान. हे बघ जी गोष्ट तू मोठ्या कौतुकानं सांगायलास ना त्या गोष्टीची खरं तर तुला लाज वाटायला पाहिजे. तुझ्या या असल्या मूर्खपणामुळे तर ही येळ आली तुझ्यावर. अगं मूर्खपणा नाही अमिनी, अगं श्रद्धा आहे ती.
हिथं येणाऱ्या प्रत्येक गिरायकाला फक्त गिरायक नाही मानत आपण, अतिथी मानतोय आणि अतिथी देवो भव म्हणतोय आपण. तसं म्हणायला गेलं तर वाटेल ते म्हणता येतेच की. हा आणि आपण तसं बघायला गेलं तर अन्नदाता सुखी भव असं बी म्हणतोयच की. हा आता या खानावळीचे मालक आम्ही आहे, म्हणजे आम्ही कोण झालो सांग? अन्नदाती. बरोबर. हा मग आता आम्ही सुखी राहायला पाहिजे असेल तर रेट तर वाढवावेच लागणार ना. ताई तुम्हाला काही वाढू का? दादा तुम्हाला रस्सा देऊ? नाही काहीच तू पोट भरलंय. दादा चपाती देऊ का तुम्हाला? माझं इथलं झालंय, आवरून घ्या. राधाक्का यांची तब्येत जरा बिघडलेली म्हणून येऊ शकले नाही. तुमची लई दगदग झाली असेल ना. म्या काय म्हणते, तुम्ही बस आराम करा, म्या करते समधी काम. हा आराम करा. हाय तुम्ही बसा, तुम्ही उठा, तुम्ही झोपा, आराम करा, मी काम करते. हे इथं माझ्याशिवाय दुसरं कोणी ठरवणार नाही. मी इथं बसलीये, कळलं ना? हा जे काय सांगायचं ते मी सांगेन. आणि तू आज किती बी कामं केलीस ना तरी तुझा आज खाड आहे. वाजली किती ही काही येळ यायची? एवढा आवरूया, जेवून घेऊया आपण. मला तर आज काय बी खायची इच्छा नाही. आय अगं असं नको करूस. आधीच दगदग झाल्या, तब्येत बिघडेल की तुझी. आज इथून कुणी अर्धपोटी गेलंय तर कुणी उपाशीच परत गेलं. खानावळ सुरू झाल्यापासून असं कधी बी झालं नव्हतं. मग काय झालं त्यात? जेवढ्या प्रमाणात जेवण संपलंय त्यापेक्षा कितीतरी प्रमाणात गल्ला जमलाय. हे बघा, ये बघा, ये बघा. आणि एवढं जेवण शिल्लक राहिलंय त्याचं काय करायचं? लई जेवण शिल्लक राहिलंय. थोडं इकडचं तिकडचं करून रात्री तेच वाढायचं. असं आम्ही कधी करत नाही. करावं लागेल अन करायचं. हा आता या खानावळीची मालकीन मी आहे. तुझ्या का नाही हातावरच गोंधून ठेवणार आहे मी. या अमिनीची खानावळ असतं म्हणून सारखं आपलं मला तेच 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 सांगावं लागते. तेव्हा इथं कायदा बी माझा आणि नियम बी माझे. नवीन मालक, नवीन नियम, नवीन रेट, सगळं कसं नवीन नवीन नवीन. ही काय फालतूगिरी आहे? आय हे काय? बय हा झाला यांचा इमोशनल ड्रामा परत सुरू झाला. मला तर का नाही ह्याच्याने आता अशिलिटी होणार आहे. चला चला कामाला लागा. आके एक काम कर, चल तू का नाही भांडी घासायची. शांती तू आज जा आत लावर. आणि पोरीनो तुम्ही इथलं सगळं आवरायला घ्या. हे काय सगळं ताटामिटा अशीच पडली. चला 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 पटापट कामाला लागा. सांभाळून काय करायला? आज आज मजा येणार रे.
आज राधाकाची शपथ तरी मोडणार, नाहीतर गोपी शेठ हात पाय तरी मोडणार. आईमुळे गप्प बसायला लागते, ते यांचं काही खरं नव्हतं. माझं तर म्हणणं आहे, तू आईचं ऐकूच नकोस दीदी. ते फिरवून येस. नाही, आईची शपथ मोडली नाही पाहिजे. आईसाठी शपथ स्वाभिमानापेक्षा महत्वाची. हा मुन्नू, तुझ्या दीदीचा दाग बघितलास काय? ताईला हसायला दीदीची परमिशन लागते. अच्छा नाही ठीक आहे, नाही बरं आहे. का हे जर तुझ्या खानावळीतलं वाटत नाहीत, आज का केलंस? अरे ते अगं मुन्नू, अगं तुला सांगितलेलं ना, तो बोर्ड पुसून ठेव म्हणून. कॉलेजला जायला लागल्यापासून नवीन नवीन आयडिया सुचायला लागल्या तिला. हा, महागाई किती वाढल्या. अगं मुन्नू, महागाई काय काल परवा वाढल्या वय. आणि ही खानावळ राधाक्काची खानावळ. हा सॉरी. बरं, मी निघतो. पण इथं का आलायस? म्हणजे काय काम होतं का? हा अगं कामच होतं. तुझा मोबाईल द्यायला आलतो आणि न देताच निघालतो. ठीक आहे, गॅरेज मध्येच विसरलेलीस. मी माझा मोबाईल तिथं विसरलेले? मला वाटलेलं पर्स मध्ये ठेवलाय. वय तू ठेवलेलाच पर्स मध्ये, पण मला ही ते येता यावं म्हणून मीच लपवून ठेवला. राधाक्कासाठी. तिच्या लेकींसाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या स्वतःसाठी. राधाक्काची काय बी चूक नसताना आपण गोपीनाथकडनं पैसे घेऊन त्यांच्या खानावळीत दंगा करायला गुंड पाठवले. होय का नाही? तिकडे मी बी होतोच की, पण इनडायरेक्टली का होईना मी त्या हल्ल्यात सामील होतोच की.
ती चूक तर दुरुस्त करता यायची नाही, पण आत्ता मदत करून मला समाधान तरी मिळेल. आपल्या व्यवहारामध्ये हे असले इमोशन आणायला कधीपासून शिकलास तू? राधाकाच्या खानावळीत जेवल्यापासून.